बाई किती ऊन आहे. या दादाला किती फोन केले असतील, हा माणूस फोन सुद्धा उचलत नाही. कुठं गेलेत काय माहिती. काढ चप्पल, मामाचं घर आलं. काढ लवकर. दादा, वहिनी कुठं गेले ते? कुणी दिसेना पण घरात. आहे की नाही घरात? अगं बाई, कोण आलं काडबाडाय सकाळ सकाळ काय आली का ही बाई डोकं खायला सकाळ सकाळ. एकतर आमचंच आम्हाला पडत आहे वांद पोट भरायचं, आणि आली ही डोकं खायला. तिला देऊन देऊन पार काटाळा आलाय. किती ऊन लागतंय, मरणाचं ऊन आहे. कुठं गेलीत काय माहिती बाई ही माणसं. वहिनी, ओ वहिनी, वहिनी आहे की नाही घरात तुम्ही? दादा कुठं गेलाय? कवर पुरवायचा आम्ही तरी. आमचा आम्हाला काही संसार परपंच आहे का नाही? उठली सकाळची का चालली 2 दिवसांनी पोर घेऊन बोंबलत. येऊ दे यांना, यांच्या बघत येत जरा चांगली. एक बहीण असली म्हणून काय सगळंच पुरवायचं का तिला? सासूबाई पण गपचूप पुरवी ती. तरी मी काय बोलत नाही. बघत आता यांच्याकडे चांगली, यांना धाऱ्यावर धरी द्या जरा. बस बाई. बाई सकाळ सकाळ ही बाई बाई आली काड मारायला. इथं आमचं तर आम्हाला संसाराचं पडले. ही चालली बोंबलत लगे सकाळ सकाळ. 2 दिवस झालं का चालली पोरला घेऊन. काय होत आई, कधी आले तुम्ही? मी काय आत्ताच आले. बरं आहे का तुम्ही? आम्हाला कायची दाढ भरली, मस्त बरं आहे आम्ही. भाऊ कुठे माझा? गेलेत कामासाठी बाहेर. म्हटलं यावा, बरेच दिवस झाला आले नाही. बरं झालं ना आल्या. मग 2 दिवस झाले का माहेर बरं दिसत तुम्हाला लगेच. आले. दादाची पण बरेच दिवस गाठ नाही झाली, तुम्ही नाही भेटल्या. आता तर आल्या तर तुम्ही परवा, आणि काय दादाची गाठ नाही झाली. असं काय काम काढलं दादाकडं खास? काय नाही, आले होते अशीच, म्हटलं यावा. मग करायचा फोन दादाला, दादा न्यायला आला असता ना. फोन केला पण तो कामात असेल, फोन नाही उचलला. नाही आले. मग आता ते कामासाठी बाहेर गेल्यात तालुक्याला. ते नाही येणार संध्याकाळपर्यंत. हा का? काही नाही, म्हटलं दादानी मला पाठीमाग मदत केली होती ना, माझं नवऱ्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा. कसली मदत केली होती दादानी? केलं होते, जरा पैशाची आडी अडचण होती, म्हटलं त्याला सांगावं, तेव्हा त्याने केली होती मला मदत. बाई तरीच म्हणलं बहिणी संग काय गप्पा चाला त्यात एवढ्या. आणि माझ्या माहेरी मदत करायची जर म्हणली तर लगेच टिव 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 करायची, भांडणं काढायची माझ्या बरोबर. लगेच आणला वाटा एवढा मोठा फोड उठवतं लगेच भांडणं करायला. मला कधी 1 रुपयाचं कधी काही घेत नाही. मी 7 वाजल्यापासून राबते. आणि तुम्हाला मदत करतात काय? येऊ द्या घरी त्यांना. सासूबाई का बघते, त्यांच्याकडे बघते चांगला आता. नाही, दादाला म्हटलं की बाबा तू केली मला मदत ना, आता 4 रुपये माझ्याकडे आले, म्हटलं त्याला द्यावा, तो पण अडचण येते ना. बरं बरं बघते ना मी, आता आल्यावर बघते दादाकडे. तेच म्हटलं बाई, म्हटलं दादा येईन, तो तर काही दिसेना झाला. येतील संध्याकाळी, आता नाही येणार ते. त्याला म्हटलं जरा पैसे द्यावा, 10,000 रुपये आणले होते. पैसे जरा आणले होते का? अडचण येते. म्हटलं आता तो त्याचीच वाट बघते, पण तो काय अजून आला नाही. येतील संध्याकाळी ते, मग आता नाही येणार ते. मग आता त्याला फोन तरी करा, मग त्याच्याकडे पैसे दिले. माझ्याकडे नाही फोन, तुम्हीच करा तुमच्या फोनवरून फोन. माझ्याकडे नाही फोन. पोरं कुठे गेली? पोरं गेली माझी शाळेत सकाळीच. पाणी तरी द्या मला ग्लासभर. पाणी नाही, लाईट नाही आमच्याकडे 2 दिवस झाले. नळाला पाणी नाही. 1 हांडा आहे तर त्याच्यात पण उंदीर मरून पडलाय. बिसलरी घ्यायची ना तुम्ही रस्त्याने. आता पोरे एका हाताला, मला कशाचा टाइम भेटलाय, दमली रस्त्याने चालून चालून. म्हटलं पैसे त्याच्याकडे द्यावा, पण तो तर काही दिसेना झालाय, अजून काही येईना. देऊ काय मग? हा द्या ना मग माझ्याकडं पैसे. त्याला सांगा दिले म्हणून. हा, अगो बाई पैसे. अगो बाई माझं परिबाळ. बाळा चला, आपण तुला मस्तपैकी खाऊ आणू, चॉकलेट आणू, आईस्क्रीम आणू, तुला छान छान कपडे घेऊ. पाणी तरी द्या आता. चला ताई, तुम्हाला पाणीच नाही. आज मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करते. छानपैकी अशी साडी घेते. आज तुमचा पाहुणचार मी छान करते. चला.